बांधकाम कामगारांचे आता सरकारने निकष चेंज केले आहेत। म्हणजे पात्रतेचे निकष जे बांधकाम कामगारांसाठी आहेत, बांधकाम कामगारांना ज्या विविध योजना मिळत आहेत आणि त्यांचे पात्रतेचे निकष जे आहेत, 5 पात्रतेचे निकष होते पहिले, ते त्या निकषांमध्ये आता सरकारने चेंज केलेला आहे। जवळजवळ सरकारने सर्वच योजनांमध्ये, म्हणजे विधानसभा निवडणुका झाल्या आणि सर्वच योजनांमध्ये सरकारने निवडणुकीच्या नंतर हे निकषांमध्ये कडक नियम लावण्यात आले। म्हणजे त्यांची स्क्रुटिनीच्या माध्यमातून कडक पद्धतीने चौकशी करण्यात येत आहे। अशाच प्रकारे बांधकाम कामगारांच्या संदर्भात सुद्धा झालेला आहे। 5 फेब्रुवारी म्हणजे कालपासून बांधकाम कामगारांच्या स्क्रुटिनीच्या माध्यमातून चौकशी केली जात आहे। कारण बरेच असे बोगस बांधकाम कामगार आहेत, ते बांधकाम कामगारांमुळे जे खरंच त्या निकषामध्ये बसतात अशा बांधकाम कामगारांना याचा लाभ मिळत नाही, परंतु जे असे आहेत की ज्यांची त्या निकषात बसण्याची पात्रता नाही, तरी सुद्धा ते लोक बांधकाम कामगारांच्या विविध योजनांचा लाभ घेत आहेत। अशा बांधकाम कामगारांसाठी सरकारने कडक नियम लावलेले आहेत आणि हे नियम 5 कोणते असणार आहेत ते तर आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणारच आहोत। परंतु सर्वात महत्त्वाची आणि खुशखबरीची बातमी अशी आहे की बांधकाम कामगारांचं पोर्टल हे काल 5 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झालेलं आहे आणि या पोर्टलवरती तुम्हाला विविध कामे आता घर बसल्या करता येणार आहेत। ऑनलाईन पद्धतीने कामे घर बसल्या करता येणार आहेत। तुम्हाला कोणत्याही तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही किंवा कोणत्या दलाल पैसे का होई एजंटला पकडायची गरज नाही। तुम्ही घर बसल्या सर्व कामे मोफत करू शकता। कारण बांधकाम कामगारांसाठी फक्त 1 रुपयामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। जसं की पीक विमा 1 रुपयामध्ये भरून तुम्ही पीक विम्याचे पैसे हे मिळवले, तसेच बांधकाम कामगारांसाठी ज्या योजना आहेत, खूप साऱ्या योजना आहेत, या योजनांची लाभ हा तुम्ही 1 रुपयात फॉर्म भरून घर बसल्या मिळू शकता। परंतु त्यासाठी तुम्ही त्या निकषात बसणे हे महत्त्वाचे आहे। तर हे निकष कोणते असणार आहेत किंवा तुम्ही घर बसल्या कोणकोणती कामे ही ऑनलाईन पद्धतीने आणि कशी करायची हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। सर्वात पहिल्यांदा सांगायचं म्हटलं तर आपण सांगितल्याप्रमाणे सरकारने बांधकाम कामगारांसंदर्भात एक मोठी अपडेट काल घोषित केली। बांधकाम कामगारांचे काल पोर्टल सुरू झालेच आहे, पण बांधकाम कामगारांच्या निकषात तितकेच कडक नियम लावण्यात आलेले आहेत। कारण या अगोदर बरेच असे दलाल एजंट आहेत की ज्यांनी गावातील सरसकट गरीब श्रीमंत सर्व लोकांचे बांधकाम कामगारात फॉर्म भरून बोगस बांधकाम कामगारांची प्रमाणपत्र जमा करून त्यांना योजनेचा लाभ दिला आहे। आणि या अशा लोकांमुळे गरीब लोक हे या योजनेपासून वंचित आहेत। गरीब लोकांना या योजनेचा लाभ कोणत्याही प्रकारचा मिळत नाही आणि त्यामुळे अशा दलाल खाऊ आणि एजंट लोकांना बळी पडू नये, तुम्ही बळी पडू नये यासाठीच तुम्हाला सरकारने कालपासून नवीन नियम लावलेले आहेत। कारण खरंच गरीब लोकांना या योजनेची गरज आहे। या योजनेत बांधकाम कामगारांमध्ये बऱ्याच अशा योजना त्यांच्यासाठी आहेत की ज्या योजनेमधून त्यांच्या मुलांचं भलं होत आहे, त्यांचा संसार हा बसत आहे। म्हणजे संसार हा अगदी भांड्यांचा संच पहा, भांड्यांचा संच मिळाला। एखाद्या माणसाला असे आहेत काही कामगार की ज्यांना भांडी सुद्धा नाहीत घरात, त्यामुळे सरकारने ही योजना काढलेली आहे आणि कालपासून कडक नियम लावलेले आहेत। आणि सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की बोगस बांधकाम कामगार जे आहेत त्यांची आम्ही चौकशी करून त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत। आणि ज्यांनी फॉर्म भरून घेतला आहे, ज्या एजंटने फॉर्म भरून घेतला आहे, त्यांच्यावर सुद्धा सरकार कारवाई करणार आहे। त्यामुळे तुम्ही जर त्या निकषात बसत नसाल तर तुम्ही बांधकाम कामगाराचा फॉर्म भरू नका। जे निकषात बसत आहेत त्यांनी फॉर्म नक्की भरा आणि तो फॉर्म तुम्ही घरी भरा किंवा तुमच्या गावातील कोणत्या तरी सीएससी केंद्रामध्ये वगैरे भरा। तुम्हाला त्यासाठी तालुक्याला जाण्याची आता कोणतीच गरज नाही। सरकारने एक तुमचा फायदा करून दिलेला आहे
कालपासून सरकारने पोर्टल सर्वांसाठी सुरू केलं आहे। तुम्ही घरी बसून तुमचा फॉर्म हा भरू शकता। आता हे 5 निकष कोणते आहेत, तर त्यातील पहिला निकष आहे की बांधकाम कामगारामध्ये या योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती ही त्या पात्रतेच्या निकषमध्ये बसणे गरजेचे आहे। म्हणजे ते बांधकाम कामगारात काम करणारी व्यक्ती असावी, अर्जदार व्यक्ती बांधकाम कामगारात काम करणारी व्यक्ती असावी। त्यानंतर दुसरा निकष आहे त्या व्यक्तीचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असावे। त्यानंतर तिसरा निकष आहे ते म्हणजे बांधकाम कामगारांतर्फे एक तुम्हाला प्रमाणपत्र भेटतं बांधकाम कामगारांचं, ते प्रमाणपत्र असणे हे गरजेचे आहे। आणि त्यानंतरचा पुढचा निकष आहे तो म्हणजे तुम्हाला 90 दिवस काम केलेलं जे प्रमाणपत्र आहे, म्हणजे तुम्हाला त्या बांधकाम कामगार कामामध्ये जे बांधकाम कामगार काम करतात ते काम तुम्हाला 90 दिवस करणे गरजेचे आहे। 90 दिवस जर तुम्ही हे काम केलं असेल तर तुम्हाला बांधकाम कामगारांना ज्या योजना मिळतात त्या सर्वच्या सर्व योजना ह्या तुम्हाला मिळणार आहे। त्यामध्ये भरपूर अशा योजना आहेत। त्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी किट ही पहिली योजना आहे। म्हणजे किट म्हणजे पेटी मिळते, त्यामध्ये टोपी असते, बॅटरी असते आणि भरपूर साहित्य काय असतं, त्यांचं जॅकेट असतं। असं बांधकाम कामगारांना ज्या ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तू त्यामध्ये असतात। त्यानंतर दुसरा आहे तो भांड्यांचा संच, 30 भांड्यांचा संच मिळतो। 30 भांडे, त्यामध्ये संसारासाठी लागणारे सर्व भांडे असतात। त्यामध्ये मोठी टाकी असते, कुकर असतो, ताटा असतात, वाट्या असतात, चमचा असतो, भरपूर अशी त्यामध्ये असे सर्व प्रकारची मिळून 30 भांडे ही त्या संचामध्ये असतात, असा संच मिळतो। त्यानंतर पुढची योजना म्हणजे तुमच्या मुलांना प्रत्येक वर्षी शिक्षणासाठी पैसे मिळतात। ही सर्वात महत्त्वाची योजना आहे, कारण बऱ्याच बांधकाम कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित आहेत आणि अशा बांधकाम कामगारांसाठी शिष्यवृत्ती म्हणून त्यांच्या मुलांना, हे बांधकाम कामगारांच्या मुलांना दरवर्षी शिक्षणाचा खर्च हा मिळणार आहे। आणि तो शिक्षणाचा खर्च सुद्धा डिवाइड केला आहे, त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण नंतर बनवू। तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही सांगा की आम्हाला या योजनेबद्दल, बांधकाम कामगारांसाठी इतक्या योजना आहेत आणि आम्हाला पर्टिक्युलर या योजनेची माहिती हवी आहे। तर कमेंटच्या माध्यमातून जर तुम्ही सांगितली तर नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावर बनवू। तर तुम्हाला समजले असेल की 5 निकष हे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला जर निकषामध्ये बसला तर तुम्हाला या योजनांचा लाभ हा मिळणार आहे। आणि जर तुम्ही या सर्व ज्या वरील योजना मी आता सांगितल्या त्या घेतल्या तर तुम्हाला घरकुल सुद्धा मिळणार आहे। जर तुम्ही त्यामध्ये सर्व योजनांमध्ये पात्र असाल तर तुम्हाला घरकुल सुद्धा सरकारकडून मिळणार आहे। त्यामुळे ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे की तुम्हाला निकष बदलले आहेत। निकष हे बदलले नाहीत, निकष 5 तेच आहेत, परंतु बऱ्याच दलालांनी, बऱ्याच एजंटनी बोगस फॉर्म भरल्यामुळे हे कडक करण्यात आले। म्हणजे लाडकी बहीण योजनेप्रमाणेच हे आता कसून या निकषांची चौकशी करूनच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। जर तुम्ही त्यात बसत नसाल तर तुम्हाला त्या योजनेतून बाद करण्यात येणार आहे, तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्यात येणार आहे। त्यामुळे कालपासून 5 फेब्रुवारीपासून बांधकाम कामगारांची सुद्धा कसून चौकशी केली जाणार आहे। त्यानंतर पुढचं आपण मगाशीच बघितलं की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पोर्टल सुरू केलं आहे। कालपासून 5 फेब्रुवारी 2025 पासून बांधकाम कामगार योजनेचे जे पोर्टल आहे, जे आधी खूप दिवसापासून बंद होते, खूप दिवसापासून म्हणजे कधी, आपल्या विधानसभेच्या निवडणुका ज्यावेळी लागल्या त्याच्या अगोदर जेव्हा आचारसंहिता चालू होती, 8 ते 10 दिवस आचारसंहिता चालू होते, तेव्हा हे पोर्टल बंद करण्यात आले होते आणि तेव्हापासून हे पोर्टल बंदच होते, ते ओपन केलंच नव्हतं। आणि बांधकाम कामगारांचे असे खूप मोर्चे निघत होते की आमचं पोर्टल चालू केलं नाही, त्यामुळे बांधकाम कामगार योजनेपासून वंचित होते। आणि हे सर्व विचारात घेता शासनाने कालपासून पोर्टल चालू केलं आहे आणि त्यात एक ऍड केला आहे की याआधी तालुक्याच्या ठिकाणीच फक्त फॉर्म भरता येत होते, परंतु आता सर्वात महत्त्वाची आजची अपडेट म्हणजे तुम्ही घरी बसल्या बसल्या मोबाईलवरती फॉर्म भरू शकता। म्हणजे जर तुमचा फॉर्म भरायचा आहे तर फॉर्म भरू शकता, तुमचा फॉर्म रिन्यू करायचा आहे तर तो फॉर्म रिन्यू सुद्धा घरी बसून करू शकता। तुम्ही अगदी मोफत फॉर्म
रिन्यू सुद्धा करू शकता किंवा त्यासाठी प्रत्येक योजनेसाठी तुम्हाला वेगवेगळे पैसे जे मिळणार आहेत प्रत्येक योजनेसाठी। आता महिलांना तर डिलिव्हरीचे सुद्धा पैसे त्यामुळे मिळणार आहेत। नॉर्मल डिलिव्हरीसाठी 15,000 आणि सिझरिंगसाठी 25,000 असे डिलिव्हरीचे सुद्धा महिलांना पैसे मिळणार आहेत। त्यामुळे महिलांना आता प्रत्येक योजनेसाठी तुम्हाला त्या बांधकाम कामगारांच्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही घर बसल्या या सर्व योजनांचे फॉर्म सेपरेट पद्धतीने भरू शकता। आता हे फॉर्म कसे भरायचे याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवणारच आहोत। तुम्हाला जर कोणत्या योजनेबद्दल पर्टिक्युलर फॉर्म भरायचा आहे आणि त्या फॉर्म कसा भरायचा हे जर पाहिजे असेल तर कमेंटच्या माध्यमातून विचारा, नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावर बनवू। तर तुम्हाला समजलं असेल की कालपासून बांधकाम कामगारांचं पोर्टल हे सुरू झालं आहे। त्यामुळे ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणींना याचा खूप उपयोग होणार आहे, कारण पहा लाडक्या बहिणींना भांड्यांचा संच त्या योजनेमधून मिळणार आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींना आपल्या मुलांसाठी शिक्षणाचा खर्च त्यामधून मिळणार आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणींना डिलिव्हरीचे सुद्धा पैसे त्यातून मिळणार आहेत। बऱ्याच लाडक्या बहिणींना डिलिव्हरीचे पैसे खर्च करण्यासाठी त्यामुळे लाडक्या बहिणींचा विचार करता सरकारने डिलिव्हरीचे पैसे सुद्धा त्यात मिळणार आहे असे सांगितले। ही सुद्धा योजना दिलेली आहे। 15,000 नॉर्मल डिलिव्हरीसाठी 15,000 आणि सिझरिंगसाठी 25,000 असे तुम्हाला पैसे लाडक्या बहिणींना। त्यामुळे या योजनेचा बांधकाम कामगारांना जे योजना मिळतात त्या योजनेचा सर्वात जास्त फायदा ही घरातील महिलेला म्हणजे सरकारच्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर खरंच बांधकाम कामगार असाल, 90 दिवस तुम्ही कुठे काम केलं असेल तर तुम्ही तेथील 90 दिवसाचं तुमचं प्रमाणपत्र घ्या आणि तुम्ही घरी बसून ऑनलाईन फॉर्म भरा आणि या योजनेचा लाभ मिळवा। खरंच महत्त्वपूर्ण योजना आहे। 30 भांड्यांचा संच आणि खूप चांगली भांडी आहेत। मी लाईव्ह बघितले आहेत सर्व भांडी खूप चांगले आहेत। असं नाही की भांड्यांची क्वालिटी वगैरे कमी, काहीच नाही, भांडे सुद्धा चांगले आहेत। मी ती पेटी बघितलेली आहे, सो पेटी सुद्धा चांगली आहे। किंवा मुलांच्या शिक्षणासाठी जे शिष्यवृत्ती मिळतात त्या सुद्धा मिळत आहेत। याआधी खूप जणांना मिळाल्या सुद्धा आहेत। काही जणांना त्या माध्यमातून घरकुल सुद्धा मिळालेलं आहे। खरंच त्या निकषामध्ये बसत आहेत त्यांना घरकुल सुद्धा मिळालेलं आहे। त्यामुळे घर बसल्या जर तुम्हाला इतक्या साऱ्या सुविधा मिळत असतील तर तुम्ही घरी बसून प्रत्येक योजनेसाठी अर्ज करा। अर्ज कसा करायचा, कोणत्या योजनेसाठी तुम्हाला करायचा आहे हे कमेंटच्या माध्यमातून विचारा, आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर बनवू। सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका अशाच आणि महत्त्वपूर्ण नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद।